माझा नमस्कार आणि सर्व जनतेस विनंती करतो की मी राजनगाव गटातून जिल्हा परिषदसाठी अमोल बाबूराव लोकरे तसेच पंचायत समिती गणासाठी संजीवनीताई दीपक सदावर्ते तसेच संगीताताई गणेश ठोकर हे पंचायत समिती गण जोगेश्वरी आणि संजीवनीताई दीपक सदावर्ते राजनगाव गणासाठी उभा आहे. तर सर्वांना मी विनंती करतो का खरंच हे तिन्ही जण निवडून द्या आणि या पॅनलला विजय करा. नक्कीच विकास करण्याचे ध्येय आहे आणि विकास मी पहिले ग्रामपंचायतला माझी पत्नी सोनू अमोल लोकरे सरपंच पदावर सदस्य पदावर राहिले. मला त्या विकास कामाचा अनुभव आहे आणि नक्कीच या राजनगाव नगरीसाठी व जोगेश्वरी या कमळापूरसाठी नक्कीच काहीतरी नवीन विकासाचे मी प्रयत्न करील. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता कोणत्या विकास कामांना घेऊन आपण जनतेसमोर आला आहात? शिक्षणाचा विषय असेल, पहिले तर जिल्हा परिषद शाळेमध्ये जे डिजिटल शाळा आपले बनवण्याची इच्छा आहे. नवीन जे शाळा डिजिटल कशी करता येईल ही माझी इच्छा आहे. त्याच्यानंतर शिक्षणासाठी शिक्षकाला काय डिजिटल गरज आहे, जशी प्रायव्हेट शाळेत आहे तशी आपण जिल्हा परिषद शाळेत देण्याचे प्रयत्न करू. आणि नवीन विकास जर या एरियामध्ये सर्व कामगार वसत आहे आणि गोरगरीब लोक, मी बी त्यातलाच आहे. मी काही बाहेरचा नाही, शेतकरीचा मुलगा आहे आणि गरिबीतून मी आज मला प्रशांत बम साहेबांना, या संदीपान घुमरे साहेबांना, खासदार साहेबांना माझ्यावर विश्वास जो दिला आणि मला जिल्हा परिषद साठी तिकीट दिलं, त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि मला विश्वास आहे का जनता मला 100% निवडून देईल. माझ्या कामावर माझा आत्मविश्वास आहे आणि जनतेवर बी माझा आत्मविश्वास आहे. तर मी नक्की कोणत्याही परिस्थितीत मला ते विकास करण्याची संधी देते. एवढ्याच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच गणेश ठोकर आपल्या सोबत आहेत. साहेब, काय सांगणार आज पंचायत समितीसाठी आपण उभा? तर जोगेश्वरी गणातील गणेश ठोकरजी सर, काय सांगाल? काल मोठ्या प्रमाणात तुम्ही ग्रामपंचायत सदस्य राहिलेला आहे, तुम्हाला जाणे तळागाळापर्यंत पोहोचणे या सर्व काय सांगा? आज महायुतीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद राजनगाव शेनपूरचे अमोल भाऊ लोकरे तसेच जोगेश्वरी गणातून पंचायत समितीसाठी संगीता गणेश ठोकळ आणि राजनगाव गणातील संजीवनीताई सदावर्ते यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे अशी मी सर्व जनतेस नम्र विनंती करतो. सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारीची संधी दिली, त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्याचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जनतेची कोणती कामे राहिली असं आपल्याला वाटतं व ते पूर्ण करायची आहेत? जनतेची जे कामे राहिलेली अधुरी, रस्ता असेल, ड्रेनेज असेल, पिण्याचे स्वच्छ पाणी असेल किंवा लाईटच्या काही समस्या असेल किंवा शेतकऱ्याच्या काही समस्या असेल, त्या समस्या आम्ही पूर्ण करायचा 100% प्रयत्न करू. एवढे बोलतो. पन्नाल मॅडम, ठीक आहे. पन्नाल मॅडम काय सांगणार आज जिल्हा परिषद पंचायत समिती निमित्त? आमदार संदीप बम साहेब येऊन गेले, येणाऱ्या काळात आपण काय काम करणार? कोणता विकासाचा आढावा घेऊन आपण मैदानात उतरणार? काम याच्या आधी पण केलेले आणि याच्या नंतरही करणार आहे. आमदार साहेब काही आजच काम करत नाही म्हणून उमेदवार निवडून येणार नाही याची हेच नाहीये. उमेदवार खूप मोठ्या लीडने निवडून येणार आहेत आणि सगळ्याच्या सगळे या आमच्या या गटात जे उमेदवार उभे राहिलेले त्या जास्तीत जास्त मताने आम्ही त्यांना निवडून देणार आहे आणि खूप काम करण्याची संधी देणार आहे. आमदार साहेबांनी सांगितलेले की हा स्मार्ट सिटी, स्मार्ट एरिया करायचा आहे, त्या दृष्टीने आम्ही कामाला सुरुवात करणार. आता तुम्ही दारूबंदीसाठी माता बहिणी रस्त्यावरही उतरला होतात, काय सांगाल? दारूबंदीसाठी आता आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे मतदान घेऊन आडवी बाटली उभी बाटली मतदान घ्यायचंय आणि त्या दृष्टीने आम्ही काम सुरुवात करणार आहे आणि सह्या घेऊन दारूबंदी करणार आहोत.
आणि आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य उषा दत्तू वळे सुद्धा आहेत. सगळे लोक माझी जिल्हा परिषद सदस्य उषा दत्त हिवाळे आणि मी 7 वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य आहे आणि मी खूप रस्त्याचे कामं झाले, दारूबंदी झाली. आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण सारी दारूबंदी तर केलीच आहे आणि जे छोटे मोठे गल्लीतले कामं आहेत तेही केले आहे आणि आपण असा उमेदवार उभा केला आहे की भारतीय जनता पार्टी अमोल भाऊ लोकरे आणि संजीवनीताई सदावर्ते यांना मी उमेदवार म्हणून यांच्या पुढे ठामपणे मी त्यांच्या सोबत उभे आहे आणि यांना संगीता ठोकळ यांनाही मी आपले भाजपा जनता पार्टीनुसार यांना उमेदवारी दिलेली आहे आणि यांच्याकडे मी ठामपणे उभे आहे. धन्यवाद. आज तुम्ही जिल्हा परिषद सदस्य माजी झालेला आहात, ग्रामपंचायत सदस्य दत्तू भाऊला पद राहिलेलं नाही, तरी तुम्ही कार्यकर्त्याच्या मागे बीजेपी म्हणून ठामपणे उभा आहे, काय सांगा? उभे आपण आहे आम्ही यांनी मला सांगितलं अमोल भाईंनी तुमचाच आहे आम्ही हे त्यांनी वाक्य सांगितल्याप्रमाणे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. नमस्कार, माझं नाव संजीवनी दीपक सदावर्ते. कमळ ह्या निशाण आपलं नाव हे कमळच आहे. कमळ ह्या निशावरच बटन दाबून विजय करा. धन्यवाद. सोबत आहे तर मॅडम, आता मागच आपण मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं दारूबंदीसाठी, तर काय सांगाल? आज रांजणगाव शेनपुंजी येथे मी स्वतः मोहिनी दीपक बडे तसेच माझ्यासोबत सोनूताई लोकरे आणि उषाताई हिवाळे आम्ही सर्वांनी हा जो सर्व महिलांचा लाडका सण जो असतो मकर संक्रांती त्यानिमित्त हळदकुंकू ठेवलं. त्यामध्ये आमचं खूप एक म्हणजे आवडतं म्हणावं की आमचे स्वतःचे आवडते आमदार प्रशांतजी बंब साहेब यांनी या कार्यक्रमाला व्हिजिट दिली आणि त्यामध्ये खरंच दारूबंदीचा हा विषय जो मी उचलला होता तो विषय आमदार साहेबांनी सांगितलं की ह्या 3 महिन्यानंतर आपण एप्रिलपासून त्याच्यावरती मतदान घेऊन आपण त्याच्यावरती बंदी करणार आहोत. हा शब्द आज भाऊंनी आम्हाला सर्वांसमोर दिलेला आहे. महिलांमध्ये जसं काही गैरसमज झालेले की लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार आहेत, काही लोकांची KYC झालेली आहेत, यासाठी काही आपल्याकडून प्रयत्न केले जाणार आहेत? हो, ज्यांची KYC झालेली आहे किंवा काही टेक्निकल इश्यू आलेले असतील त्याच्यामध्ये नक्कीच 10 तारखेनंतर जेव्हा आचारसंहिता संपेल आणि इलेक्शन होईल त्यानंतर त्याच्यामध्ये सुधार केली जाईल. काही जे इश्यू असतील ते सॉल्व्ह केले जातील असा आमदार प्रशांत बंब साहेब यांनीही आपल्याला शब्द दिलेला आहे आणि जोपर्यंत आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत तोपर्यंत तर नक्कीच ही योजना बंद पडणार नाही. महिलांना काही आपल्याकडून गृह उद्योग म्हणा, बचत गट म्हणा किंवा रोजगारासाठी काही संधी उपलब्ध करून दिल्या जातात? हो, आपणही महिलांना भरपूर रोजगार आपण उपलब्ध करून देतोय. सध्या लखपती दिदी योजना जी बचत गटाची चालू आहे त्याच्यामध्ये भरपूर महिला त्याच्यामध्ये उतरलेल्या आहेत आणि स्वतःचा बिझनेस त्यांनी स्वतःच्या जीवावरती तो उभा केलेला आहे.